काल परांड्यामधील पाहणी दौऱ्याच्या दरम्यान अजितदादा कर्जमाफीच्या प्रश्नावरून चांगले संतापले होते आणि सगळ्याचं सोंग आणता येतं पण पैशाचं सोंग आणता येत नाही। लाडक्या बहिणींना 45,000 कोटी देतोय अशा शब्दात त्यांनी संताप व्यक्त केला होता। यावर संकट भयानक आहे आणि इथे पैशांचा विषय महत्त्वाचा नाही, काटकसर करू पण हात आखडता घेणार नाही असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलेलं आहे। उपमुख्यमंत्री अजित पवार परांड्यातील पाहणी दौऱ्यादरम्यान कर्जमाफीच्या प्रश्नावरून संतापले। तर काटकसर करू पण हात आखडता घेणार नाही, राज्यात भयानक संकट आहे, पैसा हा विषय महत्त्वाचा नसल्याचं उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले। दरम्यान शेतकऱ्यांसाठी जे काही करायचं त्यासाठी महायुती सरकार कटिबद्ध असल्याचं स्पष्टीकरण अजित पवारांनी दिलंय। मुख्यमंत्री आम्हाला कळतंय ना, आम्ही काही गोट्या खेळायला आलोय। एवढं सकाळी 6ला सुरू केलं बा आम्ही करमाळ्याला, म्हणजे जे काम करताना त्याचीच मारा आम्हालाही कळतंय ना। आम्ही लाडक्या बहिणींना आज किती मदत करतोय, आज 45,000 कोटी रुपये वर्षाला तिथं मदत करतो। शेतकऱ्यांची वीज माफी केली, 20,000 कोटी रुपये भरतोय। मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, सगळी सोंग करता येतात, पैशाचं सोंग करता येतात। हे भयानक संकट आहे, हे मोठं संकट आहे। हे आता इथं पैसे विषय हा विषय महत्त्वाचा नाही। आम्ही त्यांना मदत देताना कुठेही हात आखडता घेणार नाही। शेतकऱ्यांना मदत देताना थोडंसं काटकसर करावी लागेल ती आम्ही करू। मी एक ग्रामीण भागामध्ये तसं एक बोललं जातं, आम्ही कुठं काटकसर केली का? आम्ही लाडक्या बहिणींना आज 45,000 कोटी देतोय की नाही? त्याच्यामुळं अशी संकट चक्रीवादळाचं आलं, अतिवृष्टीचं आलं, कधी दुष्काळाचं आलं तर सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं आहेच ना। कर्जमाफीवरून केलेल्या अजित पवारांच्या वक्तव्यावरून संजय राऊतांनी टीका केली आहे। पैशांचं सोंग आणता येत नाही ना, मग सरकार चालवू नका। ही वेळ महाराष्ट्रावर कोणी आणली आहे? तुम्ही लाडक्या बहिणींचा उल्लेख वारंवार करू नका। लाडक्या बहिणींचे संसार त्यात वाहून गेलेले आहेत। पैशाचं सोंग आणता येत नाही ही महाराष्ट्राच्या राज्यकर्त्यांना बोलण्याची वेळ यांच्या दरोडेखोरीमुळे आलेली आहे। दरम्यान विजय वडेट्टीवार यांनी सरकारवर निशाणा साधलाय। लाडक्या बहिणींचा वापर काय केला सत्तेमध्ये येण्यासाठी? नाही तर तुम्हाला कोण विचारलं असते महाराष्ट्रात? मग याचा अर्थ असा की शेतकऱ्याला वाऱ्यावर सोडणार का? जसे आमदार फोडवायसाठी तुमच्याजवळ पैसे होते, आता तसेच कुठून तरी पैसे उभारा, शासकीय स्वरूपात उभारा। शेतकऱ्याचं जेव्हा काम येतं तेव्हाच पैशाने असा कांगावा करता तुम्हाला शरम वाटली।